MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेमधील काही चालू घडामोडी, मेमधील काही करंट्स अफेअर की जे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे ते डिस्कस करणार आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, एप्रिल 2025मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमितेश कुमार सिन्हा. अमितेश कुमार सिन्हा यांची एप्रिल 2025मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. अमितेश कुमार सिन्हा यांनी सुशील पाल यांची जागा घेतलेली आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात 2021मध्ये झालेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे की सुरुवात कधी झालेली होती, 2021मध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, एप्रिल 2025मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे खुंटिंग पटामा लिसवादत्रकुल. खुंटिंग पटामा लिसवादत्रकुल यांची एप्रिल 2025मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आपल्याला हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्या पूर्ण माहिती घेऊया. 2025 ते 2029 या कालावधीसाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून खुंटिंग पटामा लिसवादत्रकुल यांची निवड करण्यात आलेली आहे. चीन येथे आयोजित असलेल्या 86व्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची स्थापना 1934 साली झालेला आहे. हा देखील महत्त्वाचा आहे. स्थापना केव्हा झाली होती? 1934. आणि या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे मुख्यालय क्वालालंपूर की जे मलेशिया येथे आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि BWF 2026चे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आलेले आहे. हे देखील महत्त्वाचे पूर्ण पॉईंट्स आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 27 एप्रिल, सेकंड ऑप्शन आहे 28 एप्रिल, थर्ड ऑप्शन आहे 29 एप्रिल आणि फोर्थ ऑप्शन आहे 30 एप्रिल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 29 एप्रिल. 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. या प्रश्नाचे उत्तर थर्ड ऑप्शन आहे 29 एप्रिल. तर बघा, आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी आंतरराष्ट्रीय दिनविशेष महत्त्वाचे दिवस हे देखील लक्षात ठेवायचे आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे. नृत्य कलेचा प्रचार करणे, नृत्य कलेची विविधता लोकांपर्यंत पोहोचवणे, नृत्य कलेबद्दलचे लोकांचे आकर्षण वाढवणे किंवा नृत्य कलेबद्दलचे लोकांचे महत्त्व वाढवणे आणि जगभरातील नर्तक आणि नृत्यप्रेमींना एकत्र आणणे. आणि या आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाची जी सुरुवात आहे ती 1982 पासून झालेली आहे. आपल्याला हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हापासून साजरा केला जातो? तर 1982 आणि 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. आणि मुख्य उद्देश हा आहे की नृत्यकलेचा प्रचार करणे आणि नृत्यकलेची विविधता लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर लोकांना नृत्यकलेबद्दलचं महत्त्व वाढवणे, हा देखील यामधील मुख्य उद्देश आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी एखाद्या म्हणजे दिनविशेषाची सुरुवात केव्हापासून झाली हे देखील लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियन 2025मध्ये भारताचे स्थान काय आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे प्रथम, सेकंड ऑप्शन आहे द्वितीय, थर्ड ऑप्शन आहे तृतीय आणि फोर्थ ऑप्शन आहे चौथे. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे प्रथम. आशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियन 2025मध्ये भारताचे प्रथम स्थान आहे. भारत हा अव्वल स्थानी होता. आपल्याला या महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे म्हणजे स्पोर्ट्स चॅम्पियन झाले त्या चॅम्पियनमध्ये अव्वल स्थानी कोण होते, त्याचबरोबर त्या चॅम्पियनचे स्थळ कोणते होते हे देखील लक्षात ठेवायचे आहे. यामध्ये भारताने एकूण 87 पदके जिंकलेली होती. त्यामध्ये भारताने 83 सुवर्ण,
3 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकून भारताने पदक तालिकेत पहिले स्थान कमावलेले आहे. आणि नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रम होता. आवृत्ती 2 आणि पहिली आशियाई योगासन गेम्स चॅम्पियन 2022 मध्ये आयोजित झालेली होती. स्थळ बँकॉक आणि विजेता देखील भारतच होता. तर बघा, आशियाई योगासन गेम्स चॅम्पियन 2025 मध्ये भारताने एकूण 87 पदके जिंकून भारत हा अव्वल स्थानी होता. आणि हा जो कार्यक्रम होता तो नवी दिल्ली येथे आयोजित केलेला कार्यक्रम होता. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे स्पोर्ट्स कोठे आयोजित केलेले होते, त्याचबरोबर त्यामध्ये विजेता कोण आहे किंवा कोणत्या देशाने किती पदके जिंकलेले आहेत हे देखील महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आणि लास्टचं क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने एप्रिल 2025 मध्ये आयुष्मान वय वंदन योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली सरकारने एप्रिल 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सुरुवात 28 एप्रिल 2025 रोजी झालेली आहे. दिल्ली सरकारने 70 वर्षे आणि त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार, वार्षिक आरोग्य तपासणी, सुरक्षित डिजिटल आरोग्य नोंदणी यासारख्या सुविधा पुरवण्याने प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 10 लाख रुपये